पुण्याच्या दौंडच्या यवतमध्ये तणावानंतर आता शांतता पाहायला मिळते। सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं दोन गटांमध्ये तणाव निर्माण झालेला होता। संतप्त जमावानं दगडफेक करत रस्त्यावरील दुचाकी देखील पेटवून दिल्या होत्या। त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केलाय। या प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। सध्या यवतमधील तणावाची परिस्थिती नियंत्रणामध्ये आली असून यवतमध्ये जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे। यवतमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। तर काल पुण्याच्या यवतमध्ये ही अशी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली होती। दोन गटांमध्ये असा हा वाद झालेला होता। आक्षेपार्ह पोस्टवरून हा वाद झाला। त्यानंतर जमावाकडून जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली, दुचाकी पेटवण्यात आल्या, वाहनांची तोडफोड करण्यात आली आणि त्यानंतर या जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या देखील पोलिसांनी फोडल्या आणि त्यानंतर जमावाकडून दगडफेक करण्यात आल्याची देखील काही दृश्य समोर आलेली आहेत। या प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। इंदिरानगर, सहकारनगर हा भाग विशेषतः याच्यामध्ये बाधित झाला होता। या सगळ्या परिसरामध्ये अहोरात्र याच्या पुढे निगराणी ठेवण्यात येईल आणि जे काही अफवा पसरवतील, गुंडागर्दी करतील आणि प्रोहिबिटरी ऑर्डरचं उल्लंघन करतील त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करणे, अटक करणे हे करण्यात येईल असं मी आपल्या माध्यमातून सगळ्या समाजकंटकांना सांगू इच्छितो।